स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला। बघा, मागच्या 1-2 दिवसामध्ये विद्युत महावितरण विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्युत महावितरण विभागासाठी खूप जास्त पदांची जाहिरात इथे प्रकाशित झालेली आहे। बघा, सगळ्यात पहिले जाहिरात ही कुठल्या पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे तर विद्युत सहाय्यक। विद्युत सहाय्यक या पदासाठी इथे ही जाहिरात आहे। विद्युत सहाय्यक या पदासाठी फक्त एक महत्त्वाची बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे, जी महावितरण विभागाची एक प्रायव्हेट कंपनी आहे, प्रायव्हेट राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी म्हणजेच डिस्कॉम, या कंपनी मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठीची ही जाहिरात आहे। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, विद्युत सहाय्यक या पदासाठी सगळ्यात पहिले ही 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ही भरण्यात येणार आहे। म्हणजेच जर तुमची या जाहिराती मार्फत जर या पदावर नियुक्ती झाली, विद्युत सहाय्यक या पदावर जर नियुक्ती झाली तर तुम्हाला 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करावं लागेल। आणि जो 3 वर्षाची तुमची जी काम करण्याची जी पद्धत आहे, या काम करण्याच्या पद्धतवरून या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ही तुमची काम करण्याची पद्धत जर समाधानकारक असेल, जर तुमचं वर्क प्रॉपर असेल, तर तुम्हाला 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर परमनंट केल्या जाणार। सगळ्यात पहिले तुम्हाला 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहायचं आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 3 वर्ष विद्युत सहाय्यक या पदावर तुम्ही रुजू होणार ही परीक्षा दिल्यानंतर, आणि त्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं जे तुमची कामगिरी आहे ही पाहून तंत्रज्ञ या पदावर तुम्हाला तिथे परमनंट करण्यात येणार महावितरण विभागामध्ये। बघा, सगळ्यात पहिले या पदासाठी रिक्त जागा किती आहेत तर 5347, टोटल 5347 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे। जागा खूप जास्त आहेत, त्यामुळे या सुवर्ण संधीचा सर्वजण फायदा करून घ्या। 5347 पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इथे जर आपण सर्वसाधारणसाठी पदे पाहिले तर सर्वसाधारणसाठी 1762 पदे आहेत। महिलांसाठी जे राखीव पद आहेत 1604, खेळाडूंसाठी जे राखीव पद आहेत 268 पदे, माजी सैनिकांसाठी जे पद आहेत 802, नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार आणि अनाथांसाठीचे पद सुद्धा आपल्याला या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले दिसतात। बघा, सध्या जरी ही जाहिरात कॉन्ट्रॅक्ट बेसिस असली, 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असली, तरी नंतर जवळपास आतापर्यंतचं जर आपण अनालिसिस पाहिलं तर जवळपास 80 ते 90% जे उमेदवार आहेत, जे कर्मचारी आहेत, हे परमनंट होतातच। त्यामुळे असा विचार करू नका की हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहे, मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्याला देता येईल का, तर 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम केल्यानंतर आपण परमनंट होतच असतो। जवळपास 80 ते 90% कर्मचारी जे आहेत हे परमनंट होतच असतात। त्यामुळे इथे याचा तुम्ही फायदा घेऊ शकता। नंतर शैक्षणिक अर्हता बघा, इथे आपल्याला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10+2 बंधनामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, म्हणजेच आपल्याला इथे 12वी पास पाहिजे आपण, बरोबर, 12वीचा दर्जा पाहिजे। आणि ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील म्हणजेच ITI मधला आपल्याला कुठलं पद पाहिजे तर 20 तंत्री किंवा तारतंत्री याच्यामधला आपल्याला एक प्रमाणपत्र पाहिजे। 20 तंत्री किंवा म्हणजेच इलेक्ट्रिकल सेक्टर मधलं आपल्याला काय पाहिजे, एक प्रमाणपत्र पाहिजे, किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला 2 वर्षाचा पदविका कार्यक्रम पाहिजे। एक तर 2 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, नाहीतर ITI पाहिजे 2 वर्षाचं प्रमाणपत्र, ITIचं प्रमाणपत्र इलेक्ट्रिक फील्ड मधलं। ही तुमची शैक्षणिक पात्रता झाली। ओके, ही तुमची शैक्षणिक पात्रता झाली। नंतर पहा, इथे आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे। वयोमर्यादेमध्ये किमान 18 आणि कमाल 27, किमान 18 आणि कमाल 27। जर EWS असेल, EWS साठी किंवा मागासवर्गीयांसाठी म्हणजे बॅकवर्ड क्लास जसं OBC आहे, बरोबर, बॅकवर्ड क्लास साठी आणि EWS साठी 5 वर्ष शिथिल केल्या जाणार आहेत। 5 वर्षाची इथे शिथिल मर्यादा देण्यात आलेली आहे। म्हणजेच OBC किंवा जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी किंवा EWS यांच्यासाठी काय राहणार आहे मर्यादा तर 32 राहणार आहे। वयोमर्यादा त्यांच्यासाठी 32 राहणार आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष आहे वयोमर्यादा। माजी सैनिकांसाठी पण 45 वर्ष राहील। नंतर महावितरण जे कंपनीमध्ये आधीच पात्र कर्मचारी आहेत
त्यांच्यासाठी कुठलीही वयोमर्यादाची अट इथे लागू राहणार नाही. खेळाडूंसाठी 5 वर्षापर्यंतची शिथिल करण्यात आलेली आहे, बरोबर. आणि नंतर अनाथांसाठी पण 5 वर्षाची मर्यादा इथे शिथिल करण्यात आलेली आहे. नंतर पहा, आपल्याला इथे वेतन श्रेणी दिलेली आहे. वेतन प्रथम वर्ष जे आपल्या आपण आताच पाहिलं, याच्यामध्ये 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेस काम आहे. तर पहिल्या वर्षी तुम्हाला 15,000 रुपये भेटतील, 15,000 रुपये पेमेंट आहे. दुसऱ्या वर्षी 16,000 आणि तिसऱ्या वर्षी 17,000 असे हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस तिन्ही वर्षी पेमेंट मध्ये आपल्याला इथं इन्क्रीमेंट दिसून येते, बरोबर. नेक्स्ट बघा, इथे काही तारखा दिलेल्या आहेत. जसं आपल्याला लिंक दिलेली आहे, या लिंकवर जाऊन आपण अर्ज भरू शकतो. पण कुठलीही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणखी लिंक, जेव्हा ती जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे आणखी याची विस्तृत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, ज्यामध्ये लिंक आणि फॉर्म भरण्याची जी दिनांक आहे, अर्ज करण्याची दिनांक सुद्धा त्यामध्ये काय केली जाईल तर मेन्शन केली जाणार आहे. जसं इथे दिलेलं आहे की ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याची, कितीमध्ये, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये. म्हणजे जानेवारीमध्ये त्याची आपल्याला विस्तृत जाहिरात येईल आणि फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये त्याचा आपला पेपर होणार आहे, बरोबर. नंतर आपल्याला आरक्षणासंबंधीच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आरक्षण दिलेलं आहे. या आरक्षणामध्ये समांतर आरक्षण आहे, महिलांसाठी सुद्धा आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण आहे, शिकाऊ उमेदवारांचे आरक्षण आणि इतर काही आपल्याला जसं माजी सैनिकांसाठीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे. माजी सैनिकांसाठी, अनाथांसाठीचं आरक्षण. आता आपल्याला पाहिजे इथे निवड पद्धती कशी असेल, निवड पद्धती कशी राहील. आता यामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनवर टेस्ट होणार. म्हणजेच एक एमसीक्यू टेस्ट होईल. सगळ्यात पहिले एक एमसीक्यू टेस्ट होणार. एमसीक्यू टेस्ट मध्ये सब्जेक्ट कुठले कुठले राहतील पहा. एमसीक्यू टेस्ट मध्ये जे आहे, एक तांत्रिक व्यावसायिक विषयाचं ज्ञान आणि नंतर सामान्य अभियोग्यता चाचणी, अशा 2 टेस्ट होणार आहे. पहिली जी राहणार ही 50 प्रश्न 110 मार्कांसाठी, दुसऱ्या याच्यामध्ये 40 प्रश्न 20 मार्कांसाठी, 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि पुन्हा 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, असं पूर्ण 120 मिनिटांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. बघा, परीक्षेचं इथे जो स्वरूप दिलेला आहे, हे परीक्षेचं जे स्वरूप दिलेलं आहे, यामध्ये एक प्रश्न खालचे जर आपण पाहिलं, जी आपली सामान्य अभियोग्यता चाचणी राहील, त्यामध्ये एक प्रश्न हा अर्ध्या मार्कासाठी देण्यात आलेला आहे आणि यामध्ये पुन्हा 10 मार्क आपले व्यावसायिक शिक्षणाचे सुद्धा राहणार, बरोबर. आणखी जी विस्तृत जाहिरात येईल त्यामध्ये आपल्याला समजेलच हे काय आहे. ओके. नंतर बघा, इथे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला यासाठी. यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा सुद्धा क्रायटेरिया मेन्शन करण्यात आलेला आहे. बघा, 12वीच्या बेसिसवर जरी पद असले तरी पण निगेटिव्ह मार्किंग ही आहे. 1/4 इथे निगेटिव्ह मार्किंग घेण्यात आलेली आहे. आणखी एक क्रायटेरिया इथे मेन्शन आहे. टोटल 150 मार्काचा पेपर होणार, बरोबर. 150 मार्काचा पेपर होईल, पण जो कट ऑफ लागणार आहे हा 100 पैकीच लागेल. आता हा कट ऑफ 100 पैकी कसा लागेल, हे जे 150 मार्क आहेत, या 150 मार्कांना 90 मार्कांमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. म्हणजे 150 पैकी तुम्हाला किती भेटले याचा ऍव्हरेज काढून ते 90 पैकी किती होतात हे तुम्हाला तिथे पकडले जाणार. म्हणजे 150 पैकी किती भेटले याच्यावरून 90 पैकी किती भेटले असे मार्क काढले जातील आणि पुन्हा 10 मार्काची एक व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. आपली 10 मार्काची एक व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे हे 90 आणि हे 10 असे टोटल मिळून 100 पैकी कट ऑफ लागणार आहे. कट ऑफ हा 150 पैकी येणार नाही, 150चं 90 मध्ये कन्व्हर्जन करण्यात येईल आणि त्यानंतर हे 90 मार्क आणि आपली एक व्यावसायिक टेस्ट होईल, त्याचे 10 मार्क, म्हणजे अशी टोटल 100 मार्काची आपली इथे काय घेण्यात येणार आहे टेस्ट. 100 मार्कामधून आपला फायनल कट ऑफ लागेल. फायनल कट ऑफ जो येईल तो आपला 100 मार्कांमधून घेण्यात येणार आहे. हे बा इथं मेन्शन केलेलं आहे. 150 पैकी 90 गुणामध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्यात येणार आहे आणि 10 अनुभवाप्रमाणे गुण देण्यात येतील. अशी 100 गुणांची आपली इथे चाचणी होणार आहे. 100 गुणांपैकी आपल्याला कट ऑफ लागणार आहे. अर्ज करण्याची लिंक देण्यात आलेली आहे, बरोबर. अर्ज करण्याची लिंक देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास सुरू हे जानेवारीमध्ये होणार आहे, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपला पेपर होईल, बरोबर. नेक्स्ट याच्यामध्ये शुल्क दिलेलं आहे 250 प्लस जीएसटी आणि 125 प्लस जीएसटी. ओपन उमेदवार असतील त्यांना 250 प्लस जीएसटी आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल वगैरे जर असतील तर 125 रुपये प्लस जीएसटी. बघा, आतापर्यंत जे TCS IBPS पेपर घेतलेले त्यामध्ये जवळपास 1000, 900, 1000 अशी फीस ठेवण्यात आली होती. पण यामध्ये आणखी एक आपल्याला प्रॉफिट असं आहे की 250 आणि 125
हे आपल्यासाठी परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट, ह्या अटी दिलेल्या आहेत आपल्याला. अटीमध्ये जसं तुमच्याकडे डोमेसाईल वगैरे असायला पाहिजे, ह्या काही अटी इथे आपल्याला देण्यात आलेल्या आहे. जसं व्हॅलिडिटी असायला पाहिजे, डोमेसाईल असायला पाहिजे, अशा काही कागदपत्रांबद्दलच्या अटी इथे देण्यात आलेल्या आहे. बघा, ही टोटल 5000 पदांसाठीची जाहिरात आहे. खूप मोठी जाहिरात इथे प्रकाशित करण्यात आलेली आहे. शक्यतो या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि सर्वांनी, जेव्हा जानेवारीमध्ये याचे फॉर्म येणार आहेत आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये याची परीक्षा पार पडणार आहे, सर्वांनी आवर्जून अर्ज करा. जेव्हा याची डिटेल जाहिरात येईल, आणखी जेव्हा अर्जाची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा आपल्या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन येऊनच जाईल. आणि या फॉर्म बद्दल, ह्या फॉर्म भरताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, जसं 12वी कॉमर्सच पाहिजे का, बरोबर. तर याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर आपला नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, त्यावर तुम्ही जाऊन कॉल किंवा मेसेज करून याबद्दलच्या आणखी काही जर प्रश्न असतील तर ते विचारू शकता. धन्यवाद.